Hello dear students, myself Dr. Praveen Gadak, and now we will discussing about the determining sanitary quality of water by means of fecal contamination. In last lecture we have discussed about the different sources of contamination, indicators of fecal contamination, characteristics of excretion coliforms, types of coliform, their characteristics, and different microorganisms which are categorized into coliform group of microorganisms. Now we have to discuss about the different tests which can be used in the classification of microorganism into fecal and non-fecal coliforms. Fecal coliforms किंवा fecal originated coliforms कुठले आणि नॉन fecal coliform कुठले आणि ते त्या वॉटर सॅम्पलमध्ये जर प्रेझेंट असतील तर त्या पाण्याला पोटेबल किंवा नॉन पोटेबल आपण त्यामध्ये कॅटेगराइज करणार आहोत. ऑन द बेसिस ऑफ दिस टेस्ट कुठल्या टेस्ट आहे इंडॉल यूव्ही क्लासिफिकेशनमध्ये त्याला 4 टेस्टचं कॉम्बिनेशन आहे. इंडॉल टेस्ट, MRVP टेस्ट किंवा मिथिल रेट टेस्ट म्हणतो आपण त्याला. या ठिकाणी बघा इंडॉल आय स्टँड फॉर इंडॉल टेस्ट, इंडॉल प्रोडक्शन म्हणतो त्याला. M stand for methyl rate test, V stand for Voges-Prosker test, I is silent and C is used for the citrate utilization test. या 4 टेस्टच्या बेसिसवरती आपण फिकल आणि नॉन फिकल कोलिफॉर्म्सला कॅटेगराइज करू शकतो किंवा त्या जे कोलिफॉर्म्स ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांना आपण पकडले कोलिफॉर्मसाठी आपण फिकलसाठी इकोला एक स्टँडर्ड ऑर्गॅनिझम पकडला आणि नॉन फिकलसाठी एन्टेरोबॅक्टर एरोजन्स स्टँडर्ड ऑर्गॅनिझम पकडला की जे इकोला नॉर्मली प्रेझेंट असतो आपल्या इंटेस्टाईनमध्ये किंवा ह्युमन ओरिजिनपासून तो त्या वॉटर सॅम्पलमध्ये येऊ शकतो अशी पॉसिबिलिटी पकडून आपण त्याला फिकल कोलिफॉर्मचा सोर्स तो पकडला आणि एन्टेरोबॅक्टर एरोजन जो सॉईलमध्ये प्रेझेंट राहू शकतो किंवा असतो तर तो आपण नॉन फिकल कोलिफॉर्मचा एक मेंबर पकडला. या ऑर्गॅनिझमचा प्रेझेन्स त्या याच्यामध्ये पाण्यामध्ये असेल तर आपण त्यांना पोटेबिलिटी आपण पाण्यात चेक करणार आहोत. ऑन द बेसिस ऑफ दॅट 4 टेस्ट हॅज बीन डिफाईन्ड to categorize the organism into fecal or non-fecal contamination of that water sample. First test is indole test. Indole test मध्ये काय करायचं आपल्याला it is based on the production of indole acid. या ठिकाणी काय करायचं this is the test based on the protein utilization. ऑर्गॅनिझमची ॲबिलिटी चेक करायची आपल्याला whether they are able to utilize protein. मीडिया आपण प्रोव्हाइड करणार त्याच्यामध्ये त्यांची ॲबिलिटी जर असेल प्रोटीन युटिलाइज करण्याची तर त्याच्यावर आपण त्यांना कॅटेगराइज करणार आहोत. अँड कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ फर्मेंटेशन ऑफ प्रोटीन्स. प्रोटीन्स आर मेड फ्रॉम अमायनो ॲसिड्स. सो अमायनो ॲसिडला ते युटिलाइज करू शकतात का म्हणून आपण त्यांना सोर्स त्या प्रकारचा प्रोव्हाइड करणार आहे. इट फॉर्म्स वन ऑफ द 4 टेस्ट इन विच वाईडली यूज इन द आयडेंटिफिकेशन ऑफ कोलिफॉर्म. कोलिफॉर्मच्या क्लासिफिकेशनमध्ये टेस्टचा महत्त्वाचा रोल आहे. टेस्ट कॅन बी परफॉर्म इन एनी प्रोटीन कंटेनिंग पेप्टोन ब्रॉथ. आता आपण त्याचं मेकॅनिझम बघूया. यांच्यामध्ये बेसिकली इंडॉल टेस्टमध्ये काय केलं जातं. इंडॉल टेस्ट करत असताना आपल्याला असा मीडिया आपण काय करणार आहोत त्या ठिकाणी ऑर्गॅनिझमची ॲबिलिटी चेक करणार आहोत त्याची प्रोटीन युटिलायझेशनची. प्रोटीन आर मेड फ्रॉम अमायनो ॲसिड्स आणि अमायनो ॲसिडला ब्रेकडाऊन करण्यासाठी ऑर्गॅनिझमच्याकडे त्यांची स्वतःची एन्झाईम्स आहेत का किंवा एन्झाईम ते प्रोड्यूस करू शकतात का जेणेकरून ते प्रोटीनला ब्रेकडाऊन करू शकतील. तर त्या ठिकाणी आपण चेक करणार आहोत ट्रिप्टोफॅनेज एन्झाईम ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असेल. आणि आता हे चेक करत असताना आपल्याला सबस्ट्रेटसुद्धा तोच प्रोव्हाइड करावा लागणार आहे. म्हणून असा मीडिया की ज्यामध्ये ट्रिप्टोफॅन अमायनो ॲसिड असेल तर त्या ठिकाणी आपण पेप्टोन मीडिया यूज करणार किंवा पेप्टोनच्या ऐवजी ट्रिप्टोन ब्रॉथ आपण यूज करतो. ट्रिप्टोन ब्रॉथ आणि न्यूट्रिएंट मीडिया आपण या ठिकाणी यूज करतो इंडॉल टेस्टसाठी. ट्रिप्टोन ब्रॉथमध्ये ट्रिप्टोन अमायनो ॲसिड प्रेझेंट असणार आहे. त्या सॅम्पलमध्ये आपण काय करतो ऑर्गॅनिझमला मीडिया आपण प्रिपेअर करणार त्याला स्टरलाइज करणार आणि जो वॉटर सॅम्पल आणलं आहे त्यामधून ऑर्गॅनिझम त्यामध्ये इनॉक्युलेट करणार. आफ्टर इनॉक्युलेशन व्हॉट हॅपन वी हॅव टू ॲड सम रिएजन्स इन दॅट सॅम्पल. हिअर ऑर्गॅनिझम पॉजेस एन्झाईम ट्रिप्टोफॅनेज. ज्या ऑर्गॅनिझमची ॲबिलिटी असेल ट्रिप्टोफॅनेज एन्झाईम प्रोड्यूस करण्याची तोच त्या ट्रिप्टोफॅनला ब्रेकडाऊन करू शकेल. कॅपेबल ऑफ डिग्रेडिंग अमायनो ॲसिड दॅट इज ट्रिप्टोफॅन विच इज प्रेझेंट इन द ट्रिप्टोन ब्रॉथ फॉर्मिंग अँड एंड प्रोडक्ट त्याला ब्रेकडाऊन करून ते काय प्रोड्यूस करतात इंडॉल. जे की आपल्याला टेस्ट करायचं आहे इंडॉल प्रोडक्शनच आपण चेक करणार आहोत. पायरुविक ॲसिड अँड अमोनिया. ट्रिप्टोन ज्या मीडियामध्ये प्रेझेंट आहे जर ऑर्गॅनिझमची ॲबिलिटी असेल ट्रिप्टोफॅनेज एन्झाईम प्रोड्यूस करण्याची तर तो त्या ट्रिप्टोनला ब्रेक करेल आणि त्यापासून इंडॉल पायरुविक ॲसिड किंवा अमोनिया फॉर्म करेल
आणि त्यांचं प्रोडक्शन झालं की नाही ते कशाने चेक करणार आपण? बाय ॲडिंग कोवॅक्स रिएजंट, जो की डिफाईन करतो वेदर इंडॉल इज प्रोड्यूस ऑर नॉट. या ठिकाणी रिएक्शन आहे, कशा प्रकारची रिएक्शन कॅरी होते? इट इज अ स्ट्रक्चर ऑफ ट्रिप्टॉन दॅट इज अमायनो ॲसिड. आफ्टर द breakdown of tryptophan by enzyme tryptophanase which is present in the bacteria, but upon indole production of indole pyruvate ammonia. If the organism doesn't have tryptophanase enzyme, they could not break this tryptophan into this product. त्या अमायनो ॲसिडला ते ब्रेकडाऊन करतील पण प्रोडक्ट तिसरे चौथे दुसरे कुठले फॉर्म होतील किंवा त्या मीडियामध्ये ते सर्वाइव्ह किंवा ग्रो होऊ शकणार नाही त्यांच्याकडे ती एन्झाईम नसेल तर, ते युटिलाइज केल्याशिवाय त्यांची मेटाबॉलिक प्रोसेस कॅरी आउट होणार नाही. सो ऑर्गॅनिझम विच कंटेन ट्रिप्टोफॅनेज एन्झाईम कॅन सर्वाइव्ह इन दिस मीडियम. In this, when organism is inoculated into the tryptophan broth and incubated for 24 hours at 37 degrees Celsius, after the incubation, organism inoculate केल्यानंतर आपण 37 डिग्री टेम्परेचर जे की ऑप्टिमम टेम्परेचर ऑर्गॅनिजमच्या ग्रोथसाठी आणि 24 तासाचा आपण वेळ देतो त्यांना मल्टिप्लाय होण्यासाठीचा. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी एक रिएजंट ॲड करणार आहे. इट इज अ रिएजंट यूज फॉर द इंडॉल टेस्ट, प्रोडक्शन ऑफ इंडॉल चेक करण्यासाठी. त्याचं नाव आहे कोवॅक्स रिएजंट्स. कोवॅक्स रिएजंट इट इज मेड फ्रॉम पॅरा डायमिथिल अमिनोबेन्झाइलाइड प्लस हायड्रोक्लोरिक ॲसिड प्लस अमाइल अल्कोहोल. या 3 प्रोडक्टपासून हा कोवॅक्स रिएजंट बनलेला आहे. याला आपल्याला त्या कंपाऊंडमध्ये त्या ट्यूबमध्ये ॲड करायचं, टेस्ट ट्यूबमध्ये. काय होईल? आफ्टर द ॲडिशन ऑफ कोवॅक्स रिएजंट, डार्क चेरी कलर्ड रिंग कॅन अपीयर ॲट द सरफेस ऑफ युअर टेस्ट ट्यूब ऑर ब्रॉथ. अशी ट्यूब घेतली, त्या ठिकाणी आपण ट्रिप्टोन ब्रॉथ इनॉक्युलेट केला होता. ट्रिप्टोन ब्रॉथमध्ये ऑर्गॅनिझम इनॉक्युलेट केल्यामुळं याची टर्बिडिटीच्या फॉर्ममध्ये ऑर्गॅनिझमची ग्रोथ आहे. इंडॉलची निगेटिव्ह ट्यूब आहे, या ठिकाणी पण ऑर्गॅनिझमची ग्रोथ आहे पण टेस्ट निगेटिव्ह आहे. हा जो रिंग दिसत आहे ते आपल्या कोवॅक्स रिएजंट जो ॲड केला आहे त्याची रिंग आहे. इथे जेव्हा जर इंडॉल प्रोडक्शन झालं असेल तर डार्क चेरी कलरची रिंग सरफेसला येऊन जाते. म्हणजेच दिस ट्यूब इज डिनोट पॉझिटिव्ह टेस्ट, दॅट इज प्रोडक्शन ऑफ इंडॉल. इट इज अ फर्स्ट टेस्ट. लेटर ऑन it is a positive test and this is negative test. बरोबर. Now second test, that is methyl red. It is another test used in the immune classification. MR test or methyl red test measure the amount of acid produced from given fermentable carbohydrates. पहिले ठिकाणी काय केलं आपण? ट्रिप्टोफॅनेजचं ब्रेकडाऊन होतं का, इंडॉलचं प्रोडक्शन होते का ती चेक केलं. या ठिकाणी बघायचं आपल्याला प्रोडक्शन ऑफ ॲसिड्स फ्रॉम कार्बोहायड्रेट्स, म्हणजे आपल्याला कार्बोहायड्रेट कंटेनिंग मीडिया ऑर्गॅनिझमला प्रोव्हाइड करायचं आहे. MR और पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम दॅट इज एक्झाम्पल आहे ई कोलाई, इशेरिशिया कोलाई. रॅपिडली फर्मेंट कार्बोहायड्रेट इनटू डिफरंट ऑर्गॅनिक ॲसिड्स. जो की MR पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम तो काय करेल? फर्मेंट करेल शुगरला लगेच कशामध्ये? ॲसिटिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, फॉर्मिक ॲसिड, सक्सिनिक ॲसिड. ॲसिड्सला ॲसिडच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करेल शुगरला. बरोबर. वाईल MR निगेटिव्ह ऑर्गॅनिझम्स दॅट इज इंटरबॅक्टेरियल इरोजन्स. कशावरती आपण डिफाईन करणार आहोत? फिकल, नॉन फिकल. हा फिकल ओरिजिन, नॉन फिकल ओरिजिन. कन्वर्ट सम ऑफ शुगर टू नॉन ॲसिडिक एंड प्रोडक्ट लाईक 2,3-butanediol अँड ॲसिटॉइन. ठीक आहे. म्हणजे जर ज्यांच्या कॅरेक्टरिस्टिक टेस्ट आपण यूज केल्या, इकोला फिकल ओरिजिन आहे, त्याला शुगर कंटेनिंग मीडियममध्ये प्रोव्हाइड केलं तर तो ॲसिड प्रोड्यूस करतो. वाईल इंटरबॅक्टेरियल इरोजन नॉन शुगर कंटेनिंग कंपोनंट किंवा प्रोडक्ट सिंथेसिस करतो, जसं की 2,3-butanediol अँड ॲसिटॉइन. ठीक आहे. ॲसिटिल मिथिल कार्बेनॉल हे एक्झाम्पल आहे त्याचं. रिझल्टिंग इन अन एलिव्हेटेड pH ऑफ अप्रॉक्सिमेट 6. त्याच्यामुळे pH वाढून जातो आणि ॲसिडमुळे इथे प्रोडक्शन ऑफ ॲसिड आहे, त्यामुळे काय होईल? मीडियाचा pH कमी होऊन जाईल किंवा ॲसिडिक pH होईल. म्हणूनच आपल्याला प्रोडक्शन ऑफ ॲसिड चेक करायचं म्हणून आपण इंडिकेटर अशा प्रकारचे यूज करणार की जे pH इंडिकेटर इन ॲसिडिक कंडिशन वेगळा कलर शो करेल, इन बेसिक pH वेगळा कलर शो करेल. आणि ही टेस्ट करण्यासाठी आपण कुठला मीडिया वापरणार आहोत? MRVP ब्रॉथ. ठीक आहे. MRVP ब्रॉथ इट कंटेन 0.5% ग्लुकोज. द फर्मेंटेशन ऑफ शुगर चेक करायला आपल्याला ग्लुकोज कंटेनिंग मीडिया आपण ऑर्गॅनिझमला प्रोव्हाइड करणार. जो मीडिया प्रोव्हाइड करणार त्याचा pH न्यूट्रल असणार, कारण आपल्याला इंडिकेटर यूज करायचं जे की ॲसिडिकला वेगळा कलर करेल, बेसिकला वेगळा कलर करेल. आफ्टर द ॲडिशन ऑफ प्रिपरेशन ऑफ मीडिया लेटर ऑन एक्सपेरिमेंटल ऑर्गॅनिझम कॅन बी किंवा सॅम्पल जे असेल ते आपण इनॉक्युलेट करणार. आफ्टर इनॉक्युलेशन दॅट ट्यूब आपण इन्क्युबेटरमध्ये 24 hours ॲट 37 degrees Celsiusला इन्क्युबेट करणार.
After the incubation, we have to add methyl red indicator, which is pH indicator, which gives a red color in acidic pH, while yellow color in basic pH. जर ॲसिड प्रोडक्शन झालं असेल किंवा फिकल कोलिफॉर्म त्यामध्ये असतील तर ॲसिडचं प्रोडक्शन होईल आणि इट इज डिटेक्टेड बाय addition of methyl red indicator by formation of red color. But when there is formation of other product which is not acid, non-acidic product जर फॉर्म झाले असतील तर त्या ठिकाणी pH चा कलर चेंज इंडिकेटरचा कलर बदलणार नाही किंवा तो येलो राहील, तर ती आपण निगेटिव्ह टेस्ट कन्सिडर करणार. ऑर्गॅनिजमला इनॉक्युलेट केल्यानंतर काय होईल, ॲसिडिक प्रोडक्ट जर फॉर्म झाले, ॲसिड फॉर्म झाले तर pH हळूहळू डिक्रीज होऊन जाईल किंवा ॲसिडिक pH बनेल आणि तो आपण डिटेक्ट करणार मिथिल रेड इंडिकेटर. This test shows positive methyl red test and it is a negative methyl red test. It is a reaction where glucose conversion या ठिकाणी वेगवेगळे ॲसिड त्या ठिकाणी फॉर्म झाले आणि जर शुगर मॉलिक्यूल तेच मायक्रोऑर्गॅनिझम्स की जे शुगरचं कन्वर्शन दुसऱ्या ॲसिडिक मिथिल कार्बोनॉल वगैरे प्रोड्यूस करत असतील तर ते आपण या ठिकाणी चेक करू शकतो. इट इज अनदर डिफरन्शिएटिंग टेस्ट बिटवीन फिकल अँड नॉन फिकल कोलिफॉर्म. तिसरी टेस्ट आहे VP टेस्ट म्हणतात त्यांना किंवा व्होजेस प्रॉस्पर टेस्ट. इट इज यूज फॉर द डिटरमाइन द कैपेबिलिटी ऑफ सम ऑर्गेनिझम टू प्रोड्यूस नॉन ॲसिडिक और न्यूट्रल एंड प्रोडक्ट. नॉन ॲसिडिक प्रोडक्ट आणि किंवा नॉन न्यूट्रल एंड प्रोडक्ट ते प्रोड्यूस करतात का ते चेक करण्यासाठी आपण करणार. कुठले प्रोडक्ट असते ते ॲसिटिल मिथिल कार्बोनॉल फ्रॉम द ऑर्गॅनिक ॲसिड्स दॅट रिझल्ट फ्रॉम द ग्लुकोज मेटाबॉलिझम. त्यांचं प्रोडक्शन झालं आहे का ते चेक करण्यासाठी तोच MRVP ब्रॉथ आपण या ठिकाणी परत यूज करणार. ऑर्गॅनिझमला त्या ठिकाणी इनॉक्युलेट करणार. फक्त या ठिकाणी आपल्याला रिएजंट वेगळा आहे. या ठिकाणी इंडोर टेस्टमध्ये आपण वापरला कोवॅक्स रिएजंट, मिथिल रेडमध्ये वापरला मिथिल रेड इंडिकेटर आणि व्होजेस प्रॉस्पर टेस्टमध्ये आपण वापरणार आहोत बॅरेट्स रिएजंट. बॅरेट्स रिएजंट दोन प्रकारचे, बॅरेट्स रिएजंट ए, बॅरेट्स रिएजंट बी. ऑर्गॅनिझमला इनॉक्युलेट केलं इन प्रेझेन्स ऑफ ॲसिटिल मिथिल कार्बोनॉल इन द मीडियम. तो चेक करणार कशाने, बाय युजिंग बॅरेट्स रिएजंट. Acetyl methyl carbinol detected by the adding 0.5 ml alpha naphthol, त्याला काय म्हणतो आपण Barrett's reagent A and KOH 0.5% to 0.5 ml KOH त्याला Barrett's reagent B. दोन कंपाऊंड त्या ठिकाणी ऍड करायचे आपल्याला KOH and अल्फा नाफ्थॉल. ते ऍड केल्यानंतर जर त्या ठिकाणी कॉफी रेड कलर जर येत असेल तर टेस्ट आपली पॉझिटिव्ह आपण कन्सिडर करणार. या ठिकाणी बघा ग्लुकोज, ऑक्सिजन, पायरुवेट, ॲसिटोलॅक्टेट आणि ॲसेटॉइन 2-beta-डायल जर प्रोडक्ट फॉर्म असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा रिएजंट ॲड करून तुम्ही वेदर देअर इज अ प्रोडक्शन ऑफ ॲसिटिल मिथिल कार्बोनॉल आहे का ते आपण इथे चेक करणार. त्या ठिकाणी काय केलं, ऑर्गॅनिझमला इनॉक्युलेट केलं. कुठला मीडिया वापरला आपण, शुगर कंटेनिंग मीडियम म्हणा. परत MRVP यूज केला. ऑर्गॅनिझमला इनॉक्युलेट केलं. इनॉक्युलेट केल्यानंतर इन्क्युबेट केलं 24 hours ॲट 37 degrees Celsius. आफ्टर इन्क्युबेशन त्यामध्ये Barrett's reagent A which contain alpha naphthol, Barrett's reagent B which contain KOH त्यांना ॲड केलं आणि थोड्या वेळेसाठी त्यांना स्टँड बायला ठेवलं अर्धा एक तास. तशीच ट्यूब आपण इन्क्युबेटरमध्ये ठेवून दिली. वाट आपण जर त्या ठिकाणी आपला प्रोडक्ट फॉर्म झालेला असेल तर कॉफी रेड कलरचा त्या ठिकाणी कलर येईल. जर नसेल तर मीडिया रिमेन ॲज इट इज. सो इफ कॉफी रेड कलर फॉर्म झाला तर त्याला टेस्ट पॉझिटिव्ह पकडतो आणि जर नसेल तर टेस्टला आपण निगेटिव्ह टेस्ट पकडतो. इट इज अ व्होजेस प्रॉस्पर टेस्ट. ठीक. फोर्थ टेस्ट दॅट इज सायट्रेट युटिलायझेशन टेस्ट, म्हणजे ऑर्गॅनिझमची ॲबिलिटी टू युटिलाइज सायट्रेट. सोडियम सायट्रेट कंटेनिंग मीडिया आपण ऑर्गॅनिझमला प्रोव्हाइड करणार आहोत, ज्या मीडियाचं नाव आहे सिमन सायट्रेट आकार. ऑर्गॅनिझमची ॲबिलिटी टू युटिलाइज सोडियम सायट्रेट ॲज अ सोर्स ऑफ कार्बन जर त्यांची ॲबिलिटी असेल तर ती आपल्याला चेक करायची आहे. त्यासाठी ऑर्गॅनिझमला मध्ये प्रेझेंट असलं पाहिजे सायट्रेट परमिएज एन्झाईम. ऑर्गॅनिझम जर एन्झाईम ते असेल सायट्रेट परमिएज की सायट्रेटला ब्रेकडाऊन करण्याची ॲबिलिटी ऑर्गॅनिझमचा असेल तरच तो त्या मीडियावरती ग्रो करू शकतो. ठीक आहे. ड्युरिंग द रिॲक्शन द मीडियम बिकम्स अल्कलाइन. सायट्रेट युटिलायझेशन किंवा सिमन सायट्रेट मीडिया जो की सोडियम सायट्रेट कंटेनिंग आहे त्याला जर ऑर्गॅनिझम ग्रो केला तर काय होईल, ग्रो करत असताना तो अल्कलाइन फॉर्ममध्ये जर झाला तर त्या ठिकाणी प्रोडक्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड जनरेटेड. ड्युरिंग डिसिमिनेशन कंबाइन्स विथ द सोडियम वाटर टू फॉर्म सोडियम कार्बोनेट विच इज अल्कलाइन.
ऑर्गॅनिझमची जर ॲबिलिटी असेल सोडियमला युटिलाइज करण्याची ॲज अ सोर्स ऑफ कार्बन अँड एनर्जी विथ द प्रेझन्स ऑफ सायट्रेट परमिएन्स, काय होईल, त्या सायट्रेटचं कन्व्हर्शन कार्बन डायऑक्साईडमध्ये होईल किंवा जनरेट होईल त्या ठिकाणी आणि मीडिया तुमचा अल्कलाईन बनेल. अल्कलाईन बनणार आहे म्हणजे तो बेसिक पीएच बनणार आहे आणि तो पीएच आपल्याला परत डिटेक्ट करायचा आहे बाय युझिंग द इंडिकेटर दॅट इज ब्रोमोथॅमॉल ब्ल्यू. हा जो सिमन सायट्रेट अगर मीडिया आपण या ठिकाणी यूज करणार आहोत त्या ठिकाणी काय होईल, इथे बघा सिमन सायट्रेट अगर ट्यूब घेणार आपण त्यामध्ये. ॲक्च्युअली बेसिकली ॲट न्यूट्रल पीएच इट इज इन ग्रीन इन कलर, ठीक आहे. बट आफ्टर if there is a production of carbon dioxide, that is media becomes alkaline, that converted into blue color, ठीक आहे. ब्ल्यू कलर जर झाला तर आपला ऑर्गॅनिकची ॲबिलिटी आहे सायट्रेटला युटिलाइज करण्याची असं आपण डिटर्मिन करतो. सेम प्रोसिजर, ऑर्गॅनिझमची कॉलनी घेतली, त्याला या मीडियावरती इनोक्युलेट केल्यानंतर 24 आवर त्याला आपण इन्क्युबेट केलं ॲट 37°C आणि चेक केलं वेदर कलर ऑफ मीडिया इज चेंज फ्रॉम ग्रीन टू ब्ल्यू. हा न्यूट्रल कंडिशनला असणारा कलर आहे. इफ देअर इज अ अल्कलाईन कंडिशन किंवा सायट्रेटचं युटिलायझेशन झालं असेल, कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस झाला, अल्कलाईन कंडिशन तयार झाली, तर तो मीडिया ब्रोमोथॅमॉल ब्ल्यू जो आपण इंडिकेटर यूज केला इट इज विच बिकम्स ब्ल्यू इन अल्कलाईन कंडिशन व्हाईल ठीक आहे. आपण ज्या सोडियम सायट्रेटच्या युटिलायझेशनबद्दल बघितलं, ज्या ऑर्गॅनिकची ॲबिलिटी असेल त्या मीडियावरती ग्रो करण्याची, त्याच ठिकाणी या मीडियाचा कलर चेंज होऊन जाईल. इट इज ऑल अबाउट द एमव्ही क्लासिफिकेशन. म्हणजे आपण इंडॉल टेस्ट बघितली, इंडॉल टेस्टमध्ये आपण काय यूज केलं आहे, ट्रिप्टॉन ब्रॉथ कोवॅक्स रिएजंट. मिथिल रेडमध्ये MRUP ब्रॉथ मिथिल रेड इंडिकेटर. VP टेस्टमध्ये MRUP ब्रॉथ बॅरेट्स रिएजंट 1 and 2. आणि चौथं आहे तुमचं सायट्रेट टेस्ट किंवा सायट्रेट युटिलायझेशन टेस्ट, त्यामध्ये सिमन सायट्रेट अगर आणि ब्रोमोथॅमॉल ब्ल्यू इंडिकेटर. तर या टेस्टवरती जर आपण ऑर्गॅनिझमला आपण टेस्ट केलं तर त्या ठिकाणी आपल्याला डिफरन्शिएटिंग टेस्ट मिळतात. या ठिकाणी आपण जर फिकल आणि नॉन फिकल ओरिजिनचे ऑर्गॅनिझम्स घेतले, इकोलाय फिकल ओरिजिनचा आहे, त्याचं व्हेरियंट 1, व्हेरियंट 2 आणि इंटरव्हेक्टर प्रोपेंडी आणि इंटरव्हेक्टर एरोजन्स विच आर नॉन फिकल कोलिफॉर्म, जे की आपण रिप्रेझेंटेटिव्ह ऑर्गॅनिझम घेतले त्यांना जर कॅटेगराईज केले 4 टेस्ट बेसिसवरती, इंडॉल टेस्ट, मिथिल रेड टेस्ट, VP टेस्ट, सायट्रेट टेस्ट, काय होईल, these coliforms which are fecal origin, they gives indol test positive, MR test positive and VP test negative and citrate test negative. बरोबर. सेम हा सेकंड व्हेरियंट आहे which gives indol test negative, methyl red test positive and VP and citrate test negative. Apart from that, intravector erosions which gives negative for indol and methyl red, while VP and citrate test positive. And they are categorized into E. coli variant 1 and variant 2 into fecal coliforms and non-fecal coliforms. So basically fecal and non-fecal coliform मध्ये आपण डिफरन्शिएशन करायचं म्हटलं तर fecal coliform gives IMVI classification as E. coli gives positive, negative in case of IMVI classification, while non-fecal coliform gives negative, positive result in case of IMVI classification. Yeah, basically this positive, negative in case of IMVIC, indol MRUP cytokine, and negative, positive in case of IMVIC, it is indol MRUP cytokine. Okay. These are the basic differentiating tests so that these organisms are used for the determining the fecal contamination of drinking water. आता काय, एखादं सॅम्पल घेतलं, वॉटर सॅम्पल, आणि त्याला आपण या टेस्टसाठी या टेस्ट त्या थ्रू रन केलं, त्या सॅम्पलमध्ये जर तुमच्या टेस्ट इंडॉल MRUP सायट्रेट जर पॉझिटिव्ह हे रिझल्ट जर मिळाले तर काय म्हणाल, तुमचं वॉटर सॅम्पल इट इज कंटॅमिनेटेड विथ द फिकल कोलिफॉर्म, दॅट इज दे आर नॉट पोटेबल वॉटर. फिकल एक्सक्रीशन मॅटर त्या वॉटर बॉडीमध्ये मिक्सअप झालेलं आहे आणि फिकल कंटॅमिनेशन त्या पाण्यामध्ये आहे. अपार्ट फ्रॉम दॅट, इफ वी फाउंड negative result, again it is a E. coli second variant and it is again fecal origin, the water तुमचं contaminated आहे. If
इंटरव्हेक्टर प्रूफ इंडी निगेटिव्ह पॉझिटिव्ह असा रिझल्ट मिळाला तर तुमचं मॅटर फिकल कोलिफॉर्म तुमच्या पाण्यामध्ये प्रेझेंट आहे, बट दे आर नॉट फ्रॉम फिकल ओरिजिन. ठीक आहे, फिकल ओरिजिनमधून ते कंटॅमिनेशन नाही. इंटरव्हेक्टर रिएजन्स निगेटिव्ह पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला. सेम किंवा तुमचे वॉटर कंटॅमिनेटेड आहे थ्रू कोलिफॉर्म्स ऑर्गॅनिझम, बट दीज कोलिफॉर्म्स आर नॉट फ्रॉम फिकल ओरिजिन. म्हणून आपण जी वॉटर क्वालिटी चेक करणार आहोत पाण्याची, ऑन द बेसिस ऑफ दिस आपण इंडिकेटिव्ह ऑर्गॅनिझम यूज केली, ई कोलाई आणि इंटरव्हेक्टर एरोजन्स, आणि त्यांच्या डिफरन्शिएटिंग टेस्ट जे आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. याच्यावरती आपण क्लासिफाईड करतो त्यांना वेदर युअर वॉटर सॅम्पल इज कंटॅमिनेटेड विथ fecal matter or non-fecal matter. Here are the differentiating characteristics between fecal and non-fecal coliforms. Here is fecal coliform unable to grow on grasses, grains and in soil. हे इंटेस्टाइन मध्येच प्रेझेंट असतात, त्यामुळं बाहेर इन्व्हायरमेंटमध्ये सर्वाइव्ह करू शकत नाही कुठले फिकल किंवा इकोलाई, अँड दे कॅन मल्टिप्लाय इन ग्रासेस, ग्रेन्स अँड इन सॉइल ऑल्सो. इंटरव्हेक्टर एरोजन्स दे प्रोड्यूस 25% ग्रास फ्रॉम 25% gas from lactose medium. They produces 70 to 100% gas from lactose medium. ठीक है, differentiating test. The ratio between carbon dioxide is to hydrogen is up to 1:1. Here, in case of enterobacter erosion, there is a ratio of carbon dioxide is to hydrogen is 2:1. Rarely present in soil as they are normal independent of intestinal tract. सॉइल वरती रिअरली प्रेझेंट असतात किंवा जास्त वेळ ते सर्वाइव्ह करू शकत नाही, कारण ते इंटेस्टाइनमध्येच प्रेझेंट असतात आणि ते ओकेजनली फाउंड इन इंटेस्टाइनल ट्रॅक्ट. दे आर नॉर्मल इनहेबिटेंट ऑफ सॉइल. ठीक आहे. गिव्ह इंडॉल अँड मिथाइल रेट पॉझिटिव्ह अँड सायट्रेट अँड व्हीपीटेस निगेटिव्ह. वाईल इन केस ऑफ नॉन फिकल कोलिफॉर्म दे गिव्स इंडॉल एमआर टेस्ट निगेटिव्ह अँड सायट्रेट अँड व्हीपीटेस पॉझिटिव्ह. ठीक आहे. दीज आर द डिफरन्शिएटिंग कॅरेक्टरिस्टिक्स बिटवीन फिकल अँड नॉन फिकल कोलिफॉर्म. हिअर इज अनदर टेस्ट दॅट इज कन्फर्मेटरी टेस्ट म्हणते त्यांना, इझॅक्टमेंट टेस्ट म्हणतो आपण त्यांना. यांचं काय स्टेटमेंट होतं असं की बुवा आपण फिकल नॉन फिकल कोलिफॉर्म जेव्हा डिफरन्शिएट करतोय, ह्युमन ओरिजिन किंवा इंटेस्टाइनमधला जो मायक्रोफ्लोरा असेल किंवा जो ऑर्गॅनिझम असेल, इट शोज इट्स ॲबिलिटी टू ग्रो ॲट 45.5 डिग्री सेल्सिअस. आपण ऑप्टिमम टेम्परेचर काय पकडतो 37 डिग्री सेल्सिअस ऑर्गॅनिझमसाठी. बट इफ दे आर फ्रॉम ह्युमन ओरिजिन किंवा फिकल कोलिफॉर्म असेल, दे कॅन ऑल्सो बी थर्मोटॉलरंट कॅटेगरी. म्हणजे थर्मोटॉलरंट आपण 40च्या वरच्या टेम्परेचरचे जे ऑर्गॅनिझम असतील ते थर्मोटॉलरंट कॅटेगरीमध्ये घेतो त्यांना. तर ते 45.5 हे फिक्स टेम्परेचर आहे, पण 45.5 डिग्री सेल्सिअसला त्या ऑर्गॅनिझमला आपल्याला ग्रो करायचं फॉर 48 आवर्स. ठीक आहे. आपण नॉर्मल इन्क्युबेशन किती वेळाचं ठेवतो 24 तासाचं, पण या ठिकाणी काय केलं डबल केलाय तो टाईम आपला. इझॅक्टमेंट टेस्ट, याच टेस्टमधला जो पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम असेल किंवा ते सॅम्पल इझॅक्टमेंट टेस्ट रन करत असताना आपण त्या ठिकाणी ट्रिप्टोज लॅक्टोज ब्रॉथ यूज करतो. त्या मीडियामध्ये आपल्याला डिफरन्शिएट करायचं विचार इज फिकल और नॉन फिकल काही येऊ शकते. इकोला आपला इंटेस्टिनलचा आपल्याला टेस्ट जेव्हा आपण डिफाईन केलं किंवा हा इंटेस्टिनल मायक्रोफ्लोरा आहे किंवा ह्युमन ओरिजिनचा आहे, बट आपल्याला त्याला कन्फर्म करायचं आहे, कारण आपणच म्हटले किंवा इकोला सॉईलमध्ये ओकेजनली फाउंड होतो किंवा इंटरबॅक्टर एरोजन सॉईलमध्ये प्रेझेंट असतो, पण ओकेजनली इंटेस्टाइनमध्ये प्रेझेंट राहू शकतो. तर त्यांना आपण कन्फर्म करायचं कन्फर्म किंवा वेदर इट इज फ्रॉम सॉईल और वेदर इट इज फ्रॉम फिकल मॅटर फ्रॉम ह्युमन ओरिजिन. तर त्यांना कन्फर्मेशन करतो आपण इझॅक्टमेंट टेस्ट. इफ दॅट ऑर्गॅनिझम वेदर इट इज इकोलाई और इंटरबॅक्टर एरोजन इज फ्रॉम ह्युमन ओरिजिन, इट बिकम्स थर्मोटॉलरंट. दॅट मीन्स इट कॅन सर्वाइव्ह ॲट 45.5 डिग्री सेल्सिअस. आपल्या नॉर्मल इंटेस्टिनचं टेम्परेचर जे असेल त्या टेम्परेचरला तो ऑर्गॅनिझम ग्रो करू शकतो इरिस्पेक्टिव्ह ऑफ फिकल और नॉन फिकल मॅटर. आपण काय केलंय, तो इकोलाई असेल किंवा इंटरबॅक्टर एरोजन्स पण असेल, ओकेजनली ते दोन्ही इन्व्हायरमेंटमध्ये राहू शकतं. बट आपल्याला कन्फर्म करायचं आहे वेदर इट इज फ्रॉम इंटेस्टाईन ऑर सॉईल. सॉईलचं टेम्परेचर 45 नाही राहत, तर त्या ठिकाणी आपण कंटिन्युअसली त्यांना 48 तास 45.5 टेम्परेचरला इन्क्युबेटरमध्ये त्यांना इन्क्युबेट करणार आहोत बाय युझिंग ट्रिप्टोज लॅक्टोज ब्रॉथ. हा जो मीडिया आहे त्यांना आपण प्रोव्हाइड केला, त्यामध्ये इनॉक्युलेट केलं आणि त्यांना या इन्क्युबेटर टेम्परेचर सेट करून 45.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर सेट करून 48 तास त्यांना इन्क्युबेट केलं. आफ्टर दॅट त्याच्यामध्ये आपण जो मीडिया ट्यूब बनवला त्यामध्ये ड्युरॅन्स ट्यूब ॲड करतो आपण की फॉर डिटरमाइनिंग द प्रोडक्शन ऑफ गॅस अँड ॲसिड्स. ठीक आहे. आफ्टर इन्क्युबेशन दॅट इज आफ्टर 48 आवर ऑर्गॅनिझमले जर ॲसिड प्रोडक्शन केलं असेल, बेसिकली इट इज अ
कंट्रोल ट्यूब यामध्ये मीडिया अशा प्रकारचा असेल, यामध्ये कुठल्याही प्रकारचा गॅस किंवा ॲसिड प्रोडक्शन नाही आहे. इफ देअर इज अ प्रोडक्शन ऑफ ॲसिड इट बिकम्स येलो इन कलर अँड इफ प्रोडक्शन ऑफ गॅस इट फॉर्म्स अ बबल इनसाइड द ड्युरॅम्स ट्यूब. ड्युरॅम्स ट्यूब आपण इन्व्हर्टर टाकतो त्या ट्यूबमध्ये आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला बबल दिसेल, तो बबल म्हणजे इट इज अ इंडिकेशन ऑफ प्रोडक्शन ऑफ गॅस अँड प्रोडक्शन ऑफ येलो कलर इट मीन्स दॅट ऑर्गॅनिझम प्रोड्युसेस ॲसिड. आता ही टेस्ट इजेक्टमेंट टेस्ट पॉझिटिव्ह कोण देईल की जो ऑर्गॅनिझम फ्रॉम ह्युमन इंटेस्टाईन किंवा इंटेस्टिनल मायक्रोफ्लोरा आहे. म्हणजेच फिकल ओरिजिन ऑर्गॅनिझम जर असेल तरच तो या 45.5 डिग्री सेल्सिअस आणि 48 तास सर्व्हाइव्ह करेल आणि या टेस्ट पॉझिटिव्ह देईल. जर तो सॉईलमधला ऑर्गॅनिझम असेल तर या टेम्परेचरला आणि 48 तासापर्यंत तो त्या ठिकाणी सर्व्हाइव्हच करणार नाही किंवा त्यांचे मेटाबॉलिक प्रोसेस अरेस्ट होऊन जातील आणि या प्रकारच्या पॉझिटिव्ह टेस्ट तो देणार नाही. मग ज्या ठिकाणी जर त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर आपण कन्फर्म सांगू शकतो दॅट ऑर्गॅनिझम ऑर दॅट सॅम्पल इज कंटॅमिनेटेड फ्रॉम ह्युमन ओरिजिन कोलिफॉर्म organisms, whether it is Enterobacter or E. coli. बरोबर. Isechtment test is a confirmatory test used for the determining whether your water sample is contaminated with fecal matter or non-fecal origin coliform. Okay. It is all about determining the sanitary quality of drinking water by means of fecal and non-fecal coliform.